नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सकाळी कोमट पाणी आणि त्यामध्ये जर 1 चम्मच शुद्ध गाईचं तूप जर आपण पेलो 7 दिवस सलग 7 दिवस तर त्याचे काय फायदे होतात आपल्या शरीराला याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या शरीराची आतून ग्रीसिंग करण्याचं काम हे सकाळी पिलेलं तूप आपलं करत असतं. आपल्या शरीराची ग्रीसिंग ऑइलिंग होणंही महत्वाचं असतं. ज्या पद्धतीने आपण गाडीला आवरेज देण्यासाठी ऑइलिंग करतो, ग्रीसिंग करतो, त्याच पद्धतीने आपल्या शरीराची ऑइलिंग आणि ग्रीसिंग होण्यासाठी हे सकाळीचं तूप पिणं फार महत्वाचं असतं. तर बऱ्याच जणांचे मला कमेंट आले आणि त्यांनी सांगितलं की सर आमचे पोट साफ होत नाही, मळमळ होते, गॅस होतो पोटामध्ये. तर पोट साफ न होणे याला वेगवेगळी कारण आहेत. तुमचे खाण्यापिण्याच्या सवयी असतील, जागरण असेल, ताणतणाव असेल, फास्ट फूड आहेत, या सर्व गोष्टीमुळे तुमची जी पचनक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने काम करत नाही आणि पोट साफ न होण्याची समस्या म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या तुम्हाला जाणवत असते. आणि या पोट साफ न होण्याच्या समस्येमुळे आपल्या त्वचेवर सुद्धा त्याचे इफेक्ट होतात. आपली जी त्वचा असते ती कोरडी पडते, त्याला सुरकुत्या पडतात, आपण चांगले दिसत नाही, डोळे असे आकसलेले आपल्याला दिसतात. तर पोट फुगणे, पोटामध्ये गॅस होणे, खूप सारखे ढेकर येणे, यामुळे आपल्या शरीरामधलं ऍसिड वाढतं आणि आपल्याला सांधेदुखीची समस्या पण निर्माण होते. किंवा आपण उठलो बसलो की आपले हाडं कटकट वाजतात. तर या पूर्ण समस्या ज्या आहेत त्या पोट नीट साफ न होण्यामुळे निर्माण होतात. तर यावर अतिशय गुणकारी आणि अतिशय साधा आणि अतिशय सोपा उपाय आहे. 1 ग्लास कोमट पाणी आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं 1 चम्मच तूप टाकून जर 7 दिवस आपण पिलो. कोमट पाणी कसं प्यावं यासाठी मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चम्मच गाईचं तूप टाकून सलग 7 दिवस हा उपाय वर्षातून 3 वेळेस, सलग 7 दिवस वर्षातून 3 वेळेस केला तर तुमच्या आयुष्यातून पोट न साफ होण्याची समस्या, पित्त, ऍसिडिटी, ढेकर पूर्णपणे निघून जातं. तर तुमची त्वचा जी आहे ती एकदम मुलायम दिसते. पोट साफ होण्यामुळे या तुपामध्ये असे घटक असतात, त्या तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्याच पद्धतीनं कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं आणि पोटॅशियम असतं. ही सगळी पोषक तत्व आपल्या या तुपामध्ये असतात, गाईच्या तुपामध्ये असतात. त्यामुळे सांधेदुखीची समस्या आहे ती पण निघून जाते. त्याच पद्धतीनं त्वचा कोरडी होण्याची जी समस्या असते, त्वचा कोरडी होते किंवा त्वचावर सुरकुत्या पडतात, ही जी समस्या असते ती सुद्धा याने पूर्णपणे निघून जाते. आता काही जणांना अशी सवय असते का पोट साफ होत नाही म्हणून ते अभिमानानं सांगतात मी 1 तांब्या पाणी पितो, मी 1 लिटर पाणी पितो. यामुळे तुमच्या शरीराला फायदे होण्याच्या ऐवजी नुकसान होतं. कारण सकाळी किती पाणी प्यावं याला सुद्धा महत्व असतं. 1 ग्लासाच्या वर पाणी पिऊ नये. कोमट पित असाल, थंड पित असाल, मी याच्या आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 250 ml पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, म्हणजे 1 ग्लास पेक्षा जास्त पाणी सकाळी पिऊ नये. याचे तुमच्या शरीराला जास्त जर पाणी पित असाल तर फायदे होण्याच्या ऐवजी तोटेच होणार आहेत. म्हणून 1च ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे, 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि हे जर तुम्ही उपाय केला तर यामुळे तुमची बुद्धी सुद्धा चांगली चालते. तूप हे बुद्धिवर्धक असतं. आणि ज्या माता भगिनींना मासिक पाळीच्या समस्या आहेत, मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात, या समस्या पण या सकाळी तुम्ही तूप कोमट पाण्यात तूप पिल्यामुळे निघून जातात. काही जणांना वीर्य कमीची समस्या असते पुरुषांमध्ये, ही सुद्धा या सकाळी कोमट पाण्याबरोबर तूप 1 चम्मच तूप पिल्यामुळे पूर्णपणे निघून जाते. 7 दिवस तुम्ही कोमट पाण्यामध्ये 1 चम्मच तूप, शुद्ध गाईचं तूप असावं, 1 चम्मच तूप प्यायचं आणि दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जेव्हा खाता येईल तेव्हा 1 पिकलेली केळी खायची. असं जर केलं तर ज्यांना वीर्य कमीची जी समस्या आहे, ज्या पुरुषांना जी लैंगिक समस्या आहे ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते. त्या रोजच्या तूप खाण्यानं आपल्या शरीरामधला वात आणि कफ हा दोष पूर्णपणे निघून जातो. हृदयामधले ब्लॉकेज जे असतात ते सुद्धा याने पूर्णपणे निघून जातात. कारण हे हृदय ब्लॉकेजमध्ये लुब्रिकेंटचं काम करतं हे तूप, जे आपण सकाळी कोमट पाण्यामध्ये घेतो ते आपल्या शरीराला पूर्णपणे लागतं. कोमट पाण्यामध्ये तूप पिणं फार महत्वाचं असतं. म्हणून 7 दिवस सलग हा तुम्ही उपाय करून बघा. तुमची त्वचा जी आहे ती सॉफ्ट दिसेल, तुमची पोट न साफ होण्याची समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाईल. गॅसेस, करपट ढेकर, सारखे ढेकर येणे, पोट फुगणे,
या समस्या पूर्ण निघून जातील. त्याच पद्धतीने तुमची जी त्वचा आहे ती कोरडे पडण्याची समस्या सुद्धा पूर्णपणे निघून जाईल. अतिशय साधा उपाय आहे, साधा वाटणारा उपाय आहे, पण त्याचे खूप चांगले फायदे होतात. तुम्ही 7 दिवस अनुभव घ्या. तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.